नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षा पेपर 1 व 2 या परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले मराठी व जी.के या विषयासंदर्भातील प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 31. खालील शब्दाचा समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. बघा, शब्द दिलेला आपल्याला उदरनिर्वाह. उदरनिर्वाह या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर समानार्थी शब्द काय आहे? चरितार्थ. पर्याय क्रमांक 1 चरित्रार्थ. प्रश्न क्रमांक 2. बोल लावणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ लिहा. बघा, बोल लावणे म्हणजे काय? या वाक्यप्रचाराचा आपल्याला अचूक अर्थ लिहायचा आहे. तर बोल लावणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला दोष देणे, त्याला आपण काय म्हणतो? बोल लावणे. पर्याय क्रमांक 2 दोष देणे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी हे डॅश डॅश सामान्य नाम आहे. बघा, खालील आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातील आपल्याला सामान्य नाम ओळखायचे. बघा, हिमालय काय आहे? ते विशेष नाम आहे. त्याच्यानंतर किती काय आहे? कित हे काय आहे? ते पण. आणि त्याच्यानंतर आनंद. आनंद पण काय आहे? तर हे विशेषण आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की खालीलपैकी हे डॅश डॅश सामान्य नाम आहे. तर शाळा हे काय आहे? सामान्य नाम. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता? बघा, खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता? तर अर्धविरामाचा उपयोग कधी केला जातो? तर वाक्यामध्ये अर्धविरामाचा उपयोग केला जातो. तर अर्धविराम कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? अर्धविराम आहे. प्रश्न क्रमांक 5. ईश्वर या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती? ते पर्यायातून निवडा. बघा, ईश्वर या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती? ते पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. तर ते कोणतं आहे? ईश अधिक व अधिक अ अधिक अ म्हणजेच ईश्वर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36. कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाच्या वापराने तयार केलेले वाक्य निवडा. बघा, कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाच्या वापराने तयार केलेले वाक्य आपल्याला निवडायचे आहे. तर प्रथम आपल्याला बघावं लागेल की कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे. तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे? उदार आहे. तर त्याचं वाक्य काय होईल? तो अतिशय उदार मनाचा आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील विधेय कोणते आहे? बघा, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील विधेय कोणते आहे? विधेय म्हणजे काय? तर क्रियापद असते. क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. तर या वाक्यामध्ये विधेय कोणतं आहे? तर जातो हे विधेय आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी एक शब्द विसंगत आहे, गटाबाहेरचा आहे, तो पर्यायातून शब्द ओळखा. बघा, एक शब्द काय आहे? विसंगत आहे म्हणजे वेगळ्या प्रकारचा आहे किंवा गटाबाहेरचा आहे. तो आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. आता बघा, पहिला शब्द इथं काय आहे? संदला. दुसरा काय? सनला. तिसरा काय? संदला. आणि चौथा काय? सदिसा. आता बघा, वरच्या जर आपण 3 शब्दाचा विचार केला तर वरच्या 3ही शब्दाला काय लागलेला आहे? ला लागलेला आहे. शेवटी लागलेलं एक आहे. परंतु जे चौथा शब्द आहे त्या शब्दामध्ये ला हे शब्द लागलेला नाही. तर ते काय आहे? साय शब्द आहे. म्हणजे गटाबाहेरचा कोणता शब्द आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39. लेखकासाठी निर्मितीचा आनंदच मोठा असतो या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, लेखकासाठी निर्मितीचा आनंदच मोठा असतो या वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर काय मोठा असतो? तर आनंद. जेव्हा वाक्यातील शब्दाला आपण काय ने प्रश्न विचारतो तेव्हा ते येणारं उत्तर काय असते? तर वाक्याचा उद्देश म्हणजेच कर्ता असतो. तर या वाक्यातील कर्ता कोणता आहे? आनंद. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 40. तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. बघा, एखाद्या गोष्टीला आपण दुजोरा देणे, तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर त्याचा योग्य अर्थ काय आहे? की हक्क सोडणे म्हणजेच तिलांजली देणं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41. अनुज या शब्दास कोणत्या भाषेतील उपसर्ग लागला आहे? बघा, अनुज या शब्दाला कोणत्या भाषेतील उपसर्ग लागलेला आहे? तर ते कोणत्या भाषेतील उपसर्ग लागलेला आहे? संस्कृत या भाषेतील उपसर्ग लागलेला आहे. पर्याय क्रमांक 3 संस्कृत. प्रश्न क्रमांक 42.
केवढी उंच इमारत ही या वाक्याचे विधानार्थी वाक्यात परिवर्तन करा. बघा, जेव्हा आपल्याला केवळ प्रयोगी अव्ययाचे उद्गारार्थी वाक्याचे जर केवळ विधानार्थी वाक्यात जर परिवर्तन करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, काही शब्दामध्ये बदल करावा लागतो. तर या विधानाचा आपल्याला विधानार्थी वाक्यात उपयोग करायचा आहे. तर ते कसं आहे, ही इमारत खूप उंच आहे. पर्याय क्रमांक 4, ही इमारत खूप उंच आहे. प्रश्न क्रमांक 43, खालील 4 शब्दापैकी एक तद्भव शब्द आहे, तो कोणता? बघा, खालील शब्दापैकी एक तद्भव. तर तद्भव शब्द आपण कशाला म्हणतो, तर जे शब्द संस्कृतमध्ये मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, तद्भव शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, इथं काय दिलेलं आहे, कवी, पुत्र आणि धर्म हे काय तत्सम शब्द आहेत. परंतु दूध हा शब्द काय आहे, तद्भव शब्द आहे. का तद्भव शब्द आहे? कारण की दुग्ध या शब्दापासून कोणता शब्द तयार झालेला आहे, तर दूध हा शब्द तयार झालेला आहे. तर एक शब्द कोणता आहे, पर्याय क्रमांक 4, दूध. प्रश्न क्रमांक 44, मी सांगतो की कर्त्याने केलेली क्रिया कुणावर घडली. बघा, मी सांगतो की कर्त्याने केलेली क्रिया कुणावर घडली. या वाक्यामध्ये काय आहे, तर ते कर्माचं काम करते. पर्याय क्रमांक 3, कर्म. प्रश्न क्रमांक 45, या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, कंटाळा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर तो कोणता आहे, वीट. कंटाळा म्हणजेच वीट. पर्याय क्रमांक 1, वीट. प्रश्न क्रमांक 46, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराची योग्य अर्थाची निवड करा. बघा, डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच एखाद्या गोष्टीला पाहून आपलं समाधान होणं, त्याला आपण काय म्हणतो, डोळ्याचे पारणे फिटणे, पाहून समाधान होणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47, घर्षक व्यंजन कोणते? बघा, घर्षक व्यंजन ओळखायचं. तर घर्षक व्यंजन कोणते आहेत, त्यालाच उष्मे किंवा घर्षंक असे म्हणतात. तर ते श, श आणि स हे काय आहेत, घर्षंक व्यंजने आहेत. पर्याय क्रमांक 4, स. प्रश्न क्रमांक 48, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, अर्थाची म्हण ओळखा. बघा, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच, अर्थाची आपल्याला म्हण ओळखायचे. त्यालाच आपण काय म्हणतो, की दिव्याखाली काय असतो, अंधार असतो. म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. पर्याय क्रमांक 3, दिव्याखाली अंधार. प्रश्न क्रमांक 49, पुढील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. वरचा मजला रिकामा आहे. बघा, पुढील अधोरेखित शब्दाचा आपल्याला वरचा मजला रिकामा आहे विशेषण ओळखायचे. तर ते वरचा, बघा, वरला काय लागलेलं आहे, चा लागलेलं आहे. तर हे काय आहे, एक प्रकारचं वर हे शब्द अव्यय आहे, अव्ययाचं काम करायले. म्हणजेच हे कोणते विशेषण आहे, तर अव्ययसाधित विशेषण. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 50, आईने मुलीला निजविले या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, आईने मुलीला निजविले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा, इथं आईने याला सुद्धा विभक्ती प्रत्यय आहे, मुलीला सुद्धा विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजेच हे वाक्य कोणत्या याचं आहे, पुन्हा वाक्यामध्ये कर्म आहे. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, कर्मभाव संकर प्रयोग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51, अशुद्ध शब्द ओळखा. बघा, याच्यातले 3 शब्द आपल्याला बरोबर दिलेले आहेत आणि एक शब्द बरोबर नाही, तो चुकीचा आहे. तर आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघा, पहिलं काय, धर्मदाय, हे सुद्धा बरोबर आहे. दुसरं काय, निष्क्रिय, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं काय, तात्कालिक. बघा, तला एक काना असतो आणखीन, तर या तला काना नाही आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, हे अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52, संस्कृत भाषेतील शब्द जशाच तसे मराठी भाषेत आले त्या शब्दांना काय म्हणतात. बघा, संस्कृत भाषेतील जे शब्द येतं ते मराठी भाषेत जशाच तसे आले तर त्यांना काय म्हणतात, तर त्यांना कोणते शब्द म्हणतात, तत्सम शब्द म्हणतात. आणि जर त्यांच्या रूपात बदल झाला तर त्यांना कोणते शब्द म्हणतात, तद्भव शब्द म्हणतात. पर्याय प्रश्न क्रमांक 53, पुरुषोत्तम हा कोणता समास आहे. बघा, पुरुषोत्तम हा कोणता समास आहे, तर याची फोड कसं होईल, की उत्तम असा पुरुष. तर तो कोणता प्रकार आहे, कर्मधारेय समास आहे. पर्याय क्रमांक 1, कर्मधारेय. प्रश्न क्रमांक 54, खालील वाक्यप्रकार ओळखा. तुम्ही आता घरी जा. बघा, खालील वाक्यप्रकार जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आज्ञा विनंती करतो किंवा काही काम सांगतो तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. बघा,
म्हणून इथं काय आहे, तुम्ही आता घरी जा. कोणाला तरी विनंती केलेली आहे समोरच्या व्यक्तीला, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, आज्ञार्थी प्रकारचं आहे. पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 55, तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग कोणता? बघा, तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ते कोणता प्रयोग आहे, अकर्मक कर्तरी. तो या वाक्यात काय करत आहे, कर्त्याचं काम करतो, अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 56, पुढील विधानाचा विचार करा. जैव तंत्रज्ञानाचा बौद्धिक मालमत्ता हक्क प्रस्थापित करण्यास मुख्यतः वापरतात. बघा, जैव तंत्रज्ञानाचा बौद्धिक मालमत्ता हक्क प्रस्थापित करण्यास मुख्यतः वापरतात आणि जैव तंत्रज्ञानाचा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही. बघा, याच्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे की विधान काय कोणते बरोबर आहेत आणि कोणते चूक आहेत. बघा, पहिलं विधानसुद्धा चूक आहे आणि दुसरं विधानसुद्धा चूक आहे, म्हणजेच काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 दोन्हीही चूक. प्रश्न क्रमांक 57, पुढील विधानाचा विचार करा. जैव तंत्रज्ञानाचा जीव वा त्यांच्या अंशाचा भाग नेहमी असतोच असे नाही. असतोच असे नाही. जैव तंत्रज्ञानात मूळतः शुद्ध व काही प्रमाणात उपयोजित विज्ञान दोन्ही सम्मिलित आहेत. बघा, यातील काय आहे की याच्यातील जे ब विधान आहे ते काय आहे, बरोबर आहे, परंतु अविधान काय आहे, चूक आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 58, जैव तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? बघा, जैव तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर मानवाचे समाधान, संतोष हे काय आहे, जैव तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59, जैव तंत्रज्ञानाची प्रमुख संकल्पना खालीलपैकी कोणती आहे? बघा, जैव तंत्रज्ञान आपण जे वापरतो त्याची प्रमुख संकल्पना काय आहे, तर ती काय आहे, पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, जीवामध्ये जगण्यासाठी आवश्यक ते बदल करणे, नवीन तंत्राचा शोध लावणे जेणेकरून जीवित अधिक बलवान होतील, मूलभूत विज्ञानाचे तंत्रज्ञानामध्ये रूपांतर करणे. तर या तीनपैकी काय आहे, हे तीनही विधान चूक आहे, म्हणजेच वरीलपैकी कोणतेही नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60, पुढील विधानाचा विचार करा. जैव तंत्रज्ञान सर्व जीवित प्राण्यामध्ये चालणारी एक नैसर्गिक प्रक्रिया जैविक प्रक्रिया आहे आणि जैव तंत्रज्ञानातील उत्पादन बऱ्याच वेळा अपघाती असतात व त्यांना विशिष्टपणे योजावयाची आवश्यकता नसते. बघा, हे दोन्ही विधानं काय आहेत, तर याच्यातील ब हे विधान बरोबर आहे, परंतु अ काय आहे, चूक आहे. पर्याय क्रमांक 4. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.